नमस्कार मंडळी, क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत किशोरी शक्ती योजना 2023। मैत्रिणींनो, ही योजना नेमकी काय आहे, गव्हर्नमेंट कडून आपल्याला काय मिळणार आहे, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला, ज्याचं नाव आहे किशोरी शक्ती योजना 2023। मैत्रिणींनो, किशोरी शक्ती योजना ही गव्हर्नमेंटने आपल्यासाठी सुरू केलेली आहे। यामध्ये 11 ते 18 वयोगटातील मुलींसाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून शिक्षणापासून दुरावलेल्या मुलींना स्वतःची काळजी कशी घ्यायची, शारीरिक बदलांना कसे सामोरे जावे, प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती उभे कसे राहायचे, जे यासाठी राज्य सरकारने किशोरी शक्ती योजना सुरू केलेली आहे। या योजनेचा लाभ कोणत्या मुलींना मिळणार आहे, त्याचे काय निकष आहेत, काय पात्रता आहेत, संपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मैत्रिणींनो, किशोरवयीन मुलींना शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे। कारण स्त्रीचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास किशोरावस्थेतच होत असतो, म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून 11 ते 18 वयोगटातील मुलींना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे। हे प्रशिक्षण ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातून दिले जाणार आहे। या उपक्रमाद्वारे किशोरवयीन मुलींचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे। मुलींना त्यांच्या सर्वात मोठ्या क्षमतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संधी प्रदान करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। गरीब परिस्थितीमुळे राज्यातील अनेक महिलांना, मुलींना लहान वयातच शिक्षण सोडावे लागते। याच वयात आई वडील कामावर गेल्याने काही जणांवर कुटुंबाची जबाबदारी सुद्धा येऊन पडलेली असते। अशा शिक्षण प्रवाहातून बाहेर पडलेल्या 11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींना निरोगी राहावे, प्रशिक्षणाद्वारे स्वतःच्या पायावर उभे राहावे, त्यांच्या हक्काची माहिती मिळावे, आरोग्याचे प्रश्न कसे सोडवावेत, यासाठी किशोरी शक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे। मैत्रिणींनो, किशोरवयीन मुलींचे पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारणे, त्यांना घरगुती आणि व्यवसायामध्ये प्रशिक्षण देऊन पैसे कमवण्यास सक्षम करणे, संवेदनशील करणे, त्यांना आरोग्य, पोषण, कौटुंबिक कल्याण, गृह व्यवस्थापन, बाल संगोपन, वैयक्तिक आणि अतिपरिचित स्वच्छता यावर प्रशिक्षण देऊन बालविवाहाला प्रतिबंधन करणे, किशोरवयीन मुलींना त्यांच्या निर्णय क्षमतेची क्षमता वाढवण्यासाठी अनौपचारिक शिक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे। यासाठी किशोरवयीन मुलींना जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे। तिथे त्यांना आरोग्याची माहिती देऊन त्यांची तपासणी केली जाईल, त्याची संपूर्ण नोंद अंगणवाडीमध्ये ठेवली जाईल। त्यांच्यासाठी अंगणवाडीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल। मैत्रिणींनो, या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक वर्षाला सरकारकडून 1 लाख रुपये खर्च केला जाणार आहे। किशोरी शक्ती योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना, निवडलेल्या किशोरवयीन मुलींना आठवड्यातून एकदा लोह गोळ्या म्हणजे IFA टॅबलेट दिल्या जातील। या योजनेअंतर्गत निवड झालेल्या किशोरवयीन मुलींना 6 महिन्यातून एकदा जंतनाशक गोळ्या दिल्या जातात। त्याचबरोबर त्यांचे वजन नियमित करण्यात येते। त्याचबरोबर मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासले जाते। त्यांना अंगणवाडीच्या मदतीने हे प्रशिक्षण दिले जाते। या योजनेअंतर्गत आरोग्य, पोषण, शिक्षण, वैयक्तिक स्वच्छता, पर्यावरण स्वच्छता, सामुदायिक पोषण, मासिक पाळी विज्ञान, स्वच्छता, गैरसमज, पूर्वीची गर्भधारणा, शरीरशास्त्र, गर्भनिरोधक, बालविवाहाचे प्रमाण आणि लैंगिक अत्याचार अशा वेळी कुणाची मदत घ्यावी याविषयी माहिती दिली जाते। मैत्रिणींनो, यामध्ये एड्स नियंत्रण आणि प्रतिबंध, महिलांचे कायदे आणि हक्क, विवाह कायदा आणि त्याची माहिती आणि या सगळ्या गोष्टींसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे। यासाठी अंगणवाडीमध्ये पुस्तके, पत्रके यांचा वापर करण्यात येणार आहे। किशोरवयीन मुलींना स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी या योजनेत मेहंदी काढणे, टिकाऊ वस्तूपासून कला निर्माण करणे, सेंद्रिय शेती, गांडूळ खत प्रशिक्षण, अकाउंटिंग करणे, केक बनवणे, गृहोपयोगी उपकरणे दुरुस्ती इत्यादींचे प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे। हिरव्या पालेभाज्या खाण्याचे महत्त्व या योजनेअंतर्गत सांगण्यात येणार आहे। ज्या मुलींना आपले शालेय शिक्षण सोडावे लागले आहे, त्यांना अंगणवाडीच्या मदतीने शिक्षणाचे महत्त्व समजून सांगून त्यांना पुन्हा शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यासाठी मदत केली जाणार आहे। या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना पूरक पोषण आहार दिला जाणार आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक किशोरवयीन मुलीसाठी किशोरी कार्ड तयार केले जाते, जेणेकरून त्यांना या योजनेअंतर्गत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल।
मैत्रिणींनो, आता आपण बघूयात ही योजना सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. शासनाने ही योजना अहमदनगर, अकोला, औरंगाबाद म्हणजे आताचं संभाजीनगर, भंडारा, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम येथे सुरू केलेली आहे. या जिल्ह्यातील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतील. ही योजना महिला व बाल विकास विभागाच्या देखरेखीखाली अंगणवाडी केंद्रातून चालवली जात आहे. लाभार्थी किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची तपासणी दर 3 महिन्यांनी अंगणवाडी केंद्रामध्ये केली जाणार आहे. त्यासाठी त्यांची आरोग्य पत्रिका बनवली जाईल. त्यांची उंची, वजन, शरीराचे वस्तुमान इत्यादीची नोंद या कार्डमध्ये ठेवली जाणार आहे. ही योजना 11 ते 18 वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील शाळा किंवा महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या मुलींना सक्षम करेल आणि त्यांना शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि दैनंदिन जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम करेल. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधून 20 किशोरवयीन मुलींची निवड करून त्यांना महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून विभागीय पर्यवेक्षण, ANM आणि अंगणवाडी सेविकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत मुलींचा शारीरिक विकास होण्यासाठी 1 वर्षातील 300 दिवस 600 कॅलरीज, 18 ते 20 ग्रॅम प्रथिने आणि इतर पोषक तत्वे दिली जातील. या योजनेअंतर्गत निवडक किशोरवयीन मुलींना औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण दिले जाणार आहे. पौगंडावस्थेतील मुलींना घरगुती व्यवस्थापन, उत्तम स्वयंपाक आणि खाण्याच्या सवयी, वैयक्तिक स्वच्छता आणि मासिक पाळीची काळजी याबाबतही प्रशिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना किशोरवयीन मुलींना आत्मसन्मान, आत्मज्ञान, आत्मविश्वास, आत्मनिर्मिती क्षमता विकसित करण्यासाठी मानसिक पद्धती शिकवणार आहे. 16 ते 18 वर्ष वयोगटातील पात्र शाळा सोडणाऱ्या मुलींना स्वयंरोजगार आणि व्यवसायासाठी सुद्धा तयार केले जाणार आहे या योजनेअंतर्गत. मैत्रिणींनो, यासाठी तुम्हाला तुमच्याकडे रेशन कार्ड, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला, आधार कार्ड, मुलीचे आधार कार्ड, मुलीच्या जन्माचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील कार्ड, शाळेचा दाखला, शालेय शिक्षण मार्कशीट, जातीचे प्रमाणपत्र, वीज बिल, पासपोर्ट आकाराचा फोटो ही अगदी साधारण डॉक्युमेंट्स आहेत, ही तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी संबंधित केंद्राच्या अंगणवाडी कर्मचारिका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील आणि या योजनेअंतर्गत सर्वेक्षणामध्ये निवड झालेल्या मुलींची लिस्ट बालविकास विभागाकडे पाठवण्यात येईल. विभागाने निवडलेल्या किशोरवयीन मुलींची तपासणी केली जाईल. ज्या मुलींना विभागाकडून योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यात येईल त्या मुलींची या योजनेमध्ये नोंदणी करण्यात येईल. नोंदणी केलेल्या किशोरवयीन मुलींना किशोरी कार्ड सुद्धा दिले जाणार आहे, ज्याद्वारे तिला या योजनेअंतर्गत मिळणारे संपूर्ण लाभ मिळू शकतील. मैत्रिणींनो, ही व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी आणलेली आहे. ही व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघावी. या योजनेचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा. ही योजना खरंच तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, गव्हर्नमेंटच्या नवनवीन स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि अजून मैत्रिणी ज्या असतील त्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. क्लाउड मराठी.